6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या माणसाला जर उलट प्रश्न विचारला जातोय आप कोण आहे, तर हे पण कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही बघा, इतका पण कुणाचा दम नाही की दादांना डायरेक्ट चुकीच्या कामासाठी फोन लावून दादांना फोन लावायला हवा. इतका पण कुठल्या कार्यकर्त्याच्या नुसतं शेतकऱ्याला झोपाटे घालून किंवा एका कामावरती कुर्डूला टार्गेट करून कुर्डूचं नाव बदनाम करून ह्यातून काय उपयोग होणार. अजितदादा पवार साहेबांनी जे आज या ठिकाणी माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याचं खरं आहे म्हणून जे फोन लावलेलं आहे, अंजलीताई दामानी यांनी पण या ठिकाणी म्हणले की बाबा जगताप हा एक गुंड आहे, या दाढीवरनं मला तुम्ही गुंड साबित करू नका. माझ्या एका मुलीसोबतचा एक फोटो व्हायरल केला करायचा प्रयत्न केलेला. मूर्ती जरा चुकीची आणली जाते. काय झालेलं आहे की वर्क ऑर्डर पहा तुम्ही, त्या वर्क ऑर्डरला मुदत तसं बघितलं तर 2026 पर्यंतची आहे. आणि त्याचा नियम कसा असतो की बाबा काम करण्याची ज्यावेळेस वर्क ऑर्डर होती, वर्क ऑर्डरमध्ये लिहिलेलं असतं की बाबा हे काम आत्ता तुम्हाला वर्क ऑर्डर देतो, हे काम 6 महिन्यात 1 वर्षात अशा पद्धतीनं पूर्ण करावं, ह्याच्यासाठीची ती मुदत टाकलेली असते. आणि त्या मुदतीपेक्षा तुम्ही जी ॲक्च्युअल मुदत 2026 पर्यंत त्या कामाची आहे ती मुदत दाखवली नाही गेली नाही आहे त्याच्यात. परंतु हे जे काम पूर्ण करायची मुदत आहे ती दाखवली जाते त्याच्यात वारंवार. त्याच्यामुळे ती जो आरोप होतो की आमच्यावर मुदत संपलेली आहे ते आरोप चुकीचे आहे. हे जे जिल्हाधिकारी म्हणतात तुमच्याच कार्यालयाला विचारा ना, तुमच्या तहसीलदार साहेबांना विचारा की माढा तालुक्यामध्ये जितकी पण आतापर्यंत कामं झाली ती वर्क ऑर्डर असताना तुम्ही कुठल्या कामाला तहसीलदारांनी परमिशन दिली की इथून तुम्ही मुरुम उचला, त्याची एकदा आपण पण इन्क्वायरी केली पाहिजे. नुसतं शेतकऱ्याला झोपाटे घालून किंवा एका कामावरती कुर्डूला टार्गेट करून कुर्डूचं नाव बदनाम करून ह्यातून काय उपयोग होणार नाही तुम्हाला. तुम्ही तालुक्याचं बघा, जिल्ह्याचं बघा, कुठल्या पद्धतीने हे चालू आहे, कामं चालू आहे. ती एका पण कामाची मला परमिशन अशी दाखवावी तहसीलदार साहेबांनी की तुम्ही ह्या कामाला मुरुम उचलण्यासाठी इथं परमिशन दिलेली आहे. मी त्यांना मी आवाहन करतोय तुमच्या माध्यमातून की तुम्ही एक पण काम मला माढा तालुक्यातलं दाखवा की त्या कामाला तुम्ही मुरुम उचलण्यासाठी परमिशन दिलेली आहे. काम कोणाचं आहे? शासनाचं आहे. काम करतंय कोण? शासनच करतंय. ह्याच्यामध्ये कोण वैयक्तिक ठेकेदार आहे का? कुणाच्या वैयक्तिक ठेकेवरती काम चालू आहे का? कुणाच्याच नाही. ते ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक हे दोघं काम करणार असतात. ग्रामपंचायत काम करते त्याच्यामुळे ह्याच्यात वैयक्तिक कोण ठेकेदार नाही आणि त्या ठेकेदारावरती ठेकेदाराचा विषय नाही. त्यामुळे ती वैयक्तिकचा विषय येत नसल्यामुळं ती रॉयल्टी जे असेल, त्याचे GST असेल, त्याचे शासनाचे काय टॅक्स असतील ते ऑटोमॅटिक त्या बिलातून कट होऊन जाते. त्याच्यामुळे काय हे विषय येत नाही परमिशन. तसं बघितलं तर त्या अंजलीताई दामानी यांनी पण या ठिकाणी म्हणले की बाबा जगताप हा एक गुंड आहे. मॅडम तुम्हाला खरंच मी सांगू इच्छितोय, मॅडम ही दाढी जी दिसते वाढवलेली ही मी माझ्या गावासाठी वाढवलेली आहे. माझ्या गावाला जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत मी दाढी करणार नाही. हा मी गावाला शब्द दिलेला आहे, सोशल मीडियाच्या द्वारे असेल किंवा पत्रकारांकडे असेल. तो एकदा पाठीमागे जाऊन बघा. या दाढीवरनं मला तुम्ही गुंड साबित करू नका. हेच अंजलीताईंना पण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि भैयासाहेब राहिला भैयासाहेबांचा विषय, भैयासाहेब एकदा गोरगरीब शेतकऱ्याकडे या, गावची परिस्थिती काय आहे बघा. तुम्ही खासदार आहात, तुम्ही निधी टाकू शकता ह्या कामासाठी. माझं तुम्हाला आव्हान आहे, 1 महिन्यात जर तुम्ही माझ्या गावचे सगळे रस्ते पूर्ण करून दिलं तर मी हा कुर्डूकडून तुम्हाला शब्द देतोय की तुमच्या पाठीमागून हे माझं कुर्डू गाव आहे, ते आयुष्यभर कधीच हटणार नाही. एक मुखाने एक दिलाने तुम्हाला मदत करू आणि तुम्हाला मतदान करू. नाही कदाचित गावातला असेल. मी भैयासाहेबांना तसं वेगळं खोटं बोलायचं काही विषय नाही. भैयासाहेबांना मी ओळखतो, भैयासाहेब मला ओळखतेच. भैयासाहेब पण एकदा माझ्या बोलवण्यावरून एकदा माझ्या जयंतीला आले होते आणि जयंतीचे उद्घाटनच त्यांच्या हस्ते झालेलं होतं. पण भैयासाहेबांना त्याची कदाचित आठवण नसेल की हा जुने आपले कार्यकर्ते होते किंवा काय होते. भैयासाहेब तुम्ही जर ह्या कार्यकर्त्यांना सांभाळून ठेवलं असतं, तुम्ही जर ह्या कार्यकर्त्यांची मदत केली असती, जे माझे दैवत अजितदादा पवार साहेबांनी जे आज या ठिकाणी माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याचं खरं आहे म्हणून जे फोन लावलेलं आहे, तसं जर तुम्ही आमच्याकडे लक्ष दिलं असतं तर कदाचित भैयासाहेब माझ्यापेक्षा आणखीन चांगले कार्यकर्ते मिळाले असते आणि तुम्हाला ह्यातून प्रगती मिळाली असते. तसं बघितलं गेलं तर माननीय आमचे दैवत अजितदादा पवार साहेब हे आपण महाराष्ट्र त्यांना ओळखतो की कामाच्या बाबतीत. दादांना अशी काही गरज वाटत नाही की बाबा कुठल्या तरी नेत्यापाशी जावं आणि दादांना कॉन्टॅक्ट करावं. दादा हे जनसामान्य लोकांचे प्रश्न सोडवणारा नेता म्हणून ओळखला जाणारा माणूस आहे. मी त्यांचा तालुका अध्यक्ष पदावरती त्यांची जबाबदारी स्वीकारतोय, मी काम करतोय आणि कुठलंही चुकीचं काम करत नसल्यामुळं दादानी. आणि तसं बघितलं तर तुम्ही महाराष्ट्राची पार्श्वभूमी बघा.
इतका पण कुणाचा दम नाही की दादांना डायरेक्ट चुकीच्या कामासाठी फोन लावून दादांना फोन लावायला हवा. इतका पण कुठल्या कार्यकर्त्याच्या दम. माझं काम ओरिजिनल होतं, माझं नाणं खणखणीत होतं. ह्याच नाण्यातून हे खणखणीत नाणं असल्यामुळे मी दादांना फोन लावू शकलो आणि दादांनी मला त्या ठिकाणी केली. नाहीतर असं काय दादा तरी चुकीचं बोललेले आहेत. तुम्ही जर एखाद्या महाराष्ट्राच्या 5-6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या माणसाला जर उलट प्रश्न विचारत असेल आप कोण आहे, तर हे पण कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. आणि कॉन्फरन्सवर तसं बघितलं गेलं तर मी तसं गुंड वगैरे मला त्या प्रवृत्तीचं ठरवलं गेलेलं आहे या ठिकाणी. पण मी आपल्याला या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला मी आवाहन करतो की माझ्यावरती कुठलेही गंभीर स्वरूपाचे गुन्हे नाहीत. जे काय 1-2 गुन्हे असतील ते आंदोलनाचे आणि माझ्या गावाच्या पाणी प्रश्नासाठीचे गुन्हे माझ्यावरती असतील, परंतु त्याच्या व्यतिरिक्त जर कुठले गुन्हे निघले तर आपण म्हणाल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे या ठिकाणी. असं आहे, नवीन काळ आला आहे. नवीन काळामध्ये नवीन काळाच्या ह्याच्यामध्ये आपल्यापेक्षा जे आपल्या मुलांनिवडी जी मुलं आहेत ती सध्या ह्या सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहे. कोणीतरी गावातून खोडसळपणा करून हे तंत्रज्ञानाचा वापर करून मी त्या ठिकाणी ते एक स्प्राईटची बाटली पेत होतो. स्प्राईट वगैरे ते उन्हातून आलेलो होतो, स्प्राईट पेत होतो. कोरोनाचा काळ होता, त्या काळामध्ये कुठेतरी शांत निवांत बसून मी ते स्प्राईट पेत होतो आणि त्याचा कुठेतरी ए तंत्रज्ञानाचा वापर करून त्या ठिकाणी तो व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून माझी कुठेतरी बदनामी करायची त्या हेतूने तो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. आणि त्या व्हिडिओवरून जर इतकं रामायण होत असेल, आता ठीक आहे कुणाची मनं दुखवली असतील तालुकाध्यक्ष, तर मी ह्या व्हिडिओ जर चुकीचा वाटत असेल कोणाला तर खरंच मी ह्या तुमच्या माध्यमातून मी जे काय असेल ते त्या ठिकाणी माफी मागतो. जर कुणाला खरा वाटत असेल त्याची, ज्याला काय हे तंत्रज्ञानाचं कळतंय त्यांना काय नाही, त्यांना ते समजून गेलं की बाबा हा खरंच हे तंत्रज्ञानाचा वापर करून हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आणखीन एक माझ्याकडे फोटो आलेला आहे की बाबा माझ्या एका मुलीसोबतचा एक फोटो व्हायरल केला गेलेला, करायचा प्रयत्न केलेला, तो माझ्यापर्यंत पोहोचलेला. अरे बदनामी करणाऱ्यांनो, मी गावासाठी झटतोय, माझ्या घरात मुरुम नव्हता टाकायचा, तो रस्त्यावरती माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना मुरुम टाकायचा होता आणि त्या कामासाठी आम्ही कुठेतरी मध्यस्थी करायला गेलेलो होतो. ते काम व्हावं म्हणून, ह्याच्या पलीकडे ह्याच्यातला कुठलाही हेतू नव्हता. त्या दिवशी जी गावकऱ्यांनी मिटिंग घेतली त्यात तसं बघितलं तर आम्ही कोणच नव्हतो. आमचे नेते अण्णासाहेब दानवे वस्ताद असतील, मी असेल किंवा आम्ही ज्याच्यावरती गुन्हे दाखल त्या प्रशासनाने चुकीचे केले त्यातले कोणत्या मिटिंगला किंवा त्या ह्याला नव्हतं. आणि कोण काय बोललंय हे कदाचित मला त्या दिवशी थोडीशी माहिती घ्यावं लागेल. मला त्याविषयी थोडीशी माहिती कमी आहे.